गोल्या, हे काय आहे गोल्या? जयाताई, जयाताई, ती माझी मैत्रीण होती. तिला मी एवढं आश्वासन दिले नव्हते. हो हो केलं होतं जयाताई तिला मी नोकरी लागायच्या आधी. तो शब्द धरून बसली माझा. गोल्या, तिला तो असं सांगायचं होतं ना. मग आज एवढी मोठी बेइज्जती झाली, आपण घर सोडून बाहेर निघालो. बरं आहे काय हे? तुझे जावई आज सोबत नाहीत म्हणून. नाही त्यांनी काय म्हटलं असतं? मला माहित नव्हतं जयाताई ती पोरगी एवढा तमाशा करून म्हणून. जया, मी आले पहिले सांगत होती तिच्या नादी लागू नको म्हणून. तिची आई बरी नाही आहे. गंगे, तू चुप बस आता. बस, सर्वजण असेच भांडणं करा. बाहेर काय चालू आहे माहिती आहे का तुम्हाला? ममते, काय चालू आहे? मी ऐकलं होतं पोलीस स्टेशन रिपोर्ट देते म्हणून ते रोशनी. मी या दादाला सांगत होती ताई किती, पण ह्या दादा काहीच ऐकत नव्हता आमचं. त्याला वाटते की रोशनी काय नाही काय देते आपल्याला. किती सांगत होतो आम्ही. ताई, सरी चुकी आहे दादाची आहे. चुप बस आता, एकदम रडणं बंद कर. याच्यातून आपल्याला रस्ता काढायचा आहे. कोण आहे चांगलं समंजस असं? जयाताई, एक काम करतो, तू शांता काकूच्या घरी जाय. आई शांता काकूच्या घरी जायला लाव. आई जयाताईला, आई तू पण जाय. ठीक आहे, मी पाहते फोन करून. जयाताई, तू बाहेर जाऊ नको सध्या, थांब. गोल्या, हातावर हात देऊन बसून चालीन काय? काही ना काही मार्ग काढावा लागेल त्याच्यामधून. थांब तू. दादा, झाली ती थंडी आता? तेव्हाच म्हणू आम्ही लग्न कर म्हणून रोशनी सोबत. काऊन तू ऐकलं नाही मग? ते नोकरीवर नव्हती म्हणून. आज तू तिच्यासोबत असं करून राहिला. नोकरीवाली पोरगी भेटली तर उद्या जर माझ्यासोबत असं झालं तर मग सांग ना या लालची बायकोले. सांग, ये सगळा सत्यानाश केला घराचा. नोकरीवाली सून पाहिजे, नोकरीवाली सून पाहिजे. घे आता. मीनाक्षी, ऐका घरी मीनाक्षी. कोण? अगं मीच आहे, जया. ये बरं 2 मिनिट बाहेर. हो हो, आली. आता मीनाक्षीला सांगतो अशी गोष्ट. तिला म्हणेन तूच एखादा रस्ता काढ. पोलीस स्टेशनचं घरानं पुरणार नाही. गोल्या बरबाद होऊन जाईल, त्याची नोकरी पण चालली जाईल. अरे बापरे, जया आली काय? हा मीनाक्षी, मी आली. लग्नापासून आपली पहिलीच भेट आहे. जया, पण तू इतकी नाराज कोण आहेस? आता तर मी ऐकलं तुझा भाऊ पण नोकरीवर लागला. आता तर तुमचे खुशीचे दिवस आले, ते पण सरकारी नोकरीवर लागला. कोणाचं नशिबात आहे जया सरकारी नोकरी. पा, तुझा भाऊ किती भाग्यवान आहे. मीनाक्षी, तुझं सगळं बरोबर आहे, सगळं. पण काय झालं माहिती आहे काय? चल मस्त बघ, मी सांगतो तुले. जया, काय प्रॉब्लेम आहे? सांगितच सांग. अरे गोल्या ना एका पोरीच्या लफड्यात फसला. एका पोरीले लग्नाचं वचन दिलं, एका पोरीसोबत लग्न करून राहिला. खूप प्रॉब्लेम झाला. मीनाक्षी, तू काहीतरी मार्ग काढ याच्यामधून. चल घरात, चल तू घरात चल, मी सांगतो तुला. नाही ना मीनाक्षी, घरात यायला टाईम नाही ना आता. चल ना तू माझ्यासोबत, चल माझ्यासोबत. ठीक आहे, चल. तुला सांगते जया, हे पोरापोरीचे लफडे ना एवढे सुरू आहेत की नाकी नऊ आले. नाही मीनाक्षी, तुला रस्ता काढाच लागेल, कारण तू इथं राहतो, तू सगळ्याच्या संपर्कात आहेस. काय लफडा आहे काय नाही. थांब म्हणा गोल्या, तू जाशील कुठे? पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली त्या नावाची. 2 दिवसात तुला पोलिसात शोधणार लावतील ना, या नावाची रोशनी नको म्हणू. तुला काय वाटलं रोशनी काहीच करणार नाही? रोशनी तुला जेलात नाही टाकीन पाहिजे तू, आणि त्यासोबत लग्न बी करणार नाही. आज मला फसवलं त्या, उद्या अजून कोणाला फसवशील. जाऊ दे बे, कालचं तमाशे झाले. रोशनी नसतं केली म्हणते, काही विचारपूस करत नाही मी. पण रोशनीनं केलं ते लय चांगलं केलं. गंगी बी लय माजली होती. मावशीबाई, कोण आहे घरी? पाय बरं कोण आहे? ओवी वजाच आले. हे तर मला पोलिस दिसून राहिली. मावशीबाई, या लवकर. आली. मॅडम, काय आहे हे? ही नोटीस आलेली आहे कोर्टामधून. तुमच्या मुलाचं काही चालू आहे काय? नवरा बायकोचं भांडण. हो मॅडम, हो. घ्या मग आणि साईन करून द्या. अरे बापरे. मावशीबाई, घ्या लवकर. काय करता मॅडम, आजकालच्या सुनेला वाटते लग्न म्हणजे गुड्डागुड्डीचा खेळच आहे. चल घ्या मावशीबाई आणि सही करून द्या. शांती, कोण आहे शांती? आली ना, पाय ना कोण आहे तर. शांती, कोणासोबत बोलू राहिली इतका वेळ? कोण आलं? सविता आली काय मी? शांती, काय झालं शांती? कोण आलं होतं? खतम झालं सगळं चिंतेची बाबा, सगळं खतम झालं आता. काय
होय शांती ते काय खरं झालं? काय होय शांती हे सांग ना. चिंताजी बाबा, सवितानं कोर्टामार्फत नोटीस पाठवली राजाले. घे आता, तिला अजिबात आपल्याकडे राहायचं नाही आता. घे म्हणा, हरामखोराले घे म्हणा. झाला ना तू मोकाट म्हणा. थांब ना, त्याला फोन करून बोलावतो ना घरी. हॅलो, कुठे असेल राजा? आई, मार्केटला आव मी. काय म्हणता? झाला ना तू मोकाट आता. तुला तेच पाहिजे होतं ना. पाठवली तिने नोटीस कोर्टामार्फत. घे आता चांगला. हा आई, खरंच काय नोटीस आली काय? तुला खुशी वाटून राहिली ना राजा? एक दिवस पस्तावशील तू. हॅलो हॅलो, पाय किती खुश झाला तो नोटीस आली तर. त्याला तर असं वाटू राहिलं बायकोले कधी कधी दूर करतो आणि कधी कधी नाही. आणि कधी कधी तर राणीला घरांनी आणतो. तुम्हाला सांगतो चिंताजी बाबा, माया घरांनी तर राणीचा पाय टाकायचा नाही. एक तर मी राहीन, एक तर ते राहीन. शांती शांती, मेरी शांती. बापरे, एवढा मोठा कारभार करून ठेवला काय त्या गोल्यानं जया. हा ना मीनाक्षी, काय करतं? आई बाबाला किती टेन्शन येऊन राहिलं. बरं झालं माझ्या घरचे पाहुणे आले नाही अजून. ठीक आहे जया, तू टेन्शन नको घेऊ. मी शांता काकूला फोन करतो. नाही तर आपण चल शांता काकूच्या घरी. चल ना, मी येतो. कोणती शांता काकू होय? चल चल, मी येतो. शेवंता मावशी, ऐका घरात शेवंता मावशी. शांती, काय झालं शांती? शेवंता मावशी, हरली शेवंता मावशी मी. किती पोराचा सुनीचा संसार बचावायचा प्रयत्न केला, पण नाही बचावू शकली मी शेवंता मावशी त्याचा संसार. शांती, रडू नको शांती. काय 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 झालं? काय झालं? शेवंता मावशी, माझ्या सुनीनं माझ्या पोराला नोटीस पाठवली. अहो माय बाई, काय करा? सविताला अक्कल नाही जराशी. लहान लहान लेकरात आपले, त्याला मायबाप भेटतात काय? तू जर दुसरं लग्न करशील म्हणा, हाही दुसरी बायको करीन, पण त्या लेकराचं किती मरण. सांग शांती, आजकालचे पोरपोरी कसे आहेत? फक्त स्वतःचा विचार करतात, दुसऱ्याचं काहीच घेणं देणं नाही आहे. पाहिजे शांती, आपली अवल्यात तेही त्याला मोलाची नाही. काय करू शेवंता मावशी, काय करू सांग. शांती, पाय पाय शांती, तिचाच फोन असेल सविताचा. मागं घेत असेल केस. नाही शेवंता मावशी, किती फोन लावून चुकली मी. थांब, पाहू दे कोणाचा फोन आहे. हॅलो, कोण? शांता काकू, घरी आणा तुम्ही. मी मीनाक्षी बोलून राहिली. मी बाहेर आहे मीनाक्षी. मी काय म्हणत होते सांग ना. नाही शांता काकू, समोर भेटूनच बोलणं होते. तुम्ही कुठे आहे? आम्ही येतो तुमच्याजवळ. एक काम कर, आपल्या चौकाच्या रस्त्यावर येतो मी, तिथंच येतो. ठीक आहे शांता काकू, येतो आम्ही. शेवंता मावशी, मीनाक्षीचा फोन होता. काम आहे म्हणते. आम्ही म्हटलं तिनं, मला आठवते अजून सोबत आहे तिचे. चल शेवंता मावशी, होऊ शकते मै सून अशीन, तिला तोंड नशीन मापाशी यायले, मीनाक्षीला घेऊन येत अशीन. हा शांती, सांगता नाही येत. जाय जाय जाय. शांतीच्या मागं किती घोर आहे व माय बाई. नवऱ्याचा घोरवलं, सुनीचा घोरवलं, नातेचा घोरवलं. देवा, सगळं टेन्शन काय शांतीच्याच मागं आहे? सविताच्या पोरीचं काय झालं काय नाही. जाऊ दे. पोलीस स्टेशन मध्ये गेली. तू मारू नको आई मला. काय गरज आहे का मग तुले त्याच्या घरी तमाशे करायची आणि पोलीस स्टेशन मध्ये जायची? कोण सांगितलं तुला रोशनी? आई, त्यानं आज माझी फसवणूक केली, उद्या दुसऱ्या पुरीची फसवणूक करून राहिला तो तिच्यासोबत लग्न करून राहिला होता ना. सांग पहिले तू कोण गेली? आई, त्यानं मला पहिले फसवलं. त्यानं मला आश्वासन दिले. तुला माहिती आहे काय? तुला मी पहिले सांगितलं होतं ना त्याच्यासोबत लग्न करायचं नाही म्हणून. त्याचा व्हिडिओ मोडला होता ना सगळा. पुण्याहून आली तू. मी म्हणूच हे कळून आली म्हणून. याचं असं तर आधीच पहिले सांगते आणि अचानक आली. मला वाटलंच रोशनी काही ना काही त्या मनात चालू आहे म्हणून. आई, तू कोण सांगितलं नाही मग मला? काय सांगतो तुले की त्या प्रेमी लग्न करून राहिला दुसऱ्या पोरीसोबत? मला तो पसंत होता पहिल्यापासून. माझ्या मनासारखं होऊन राहिलं होतं रोशनी. तुला त्याच्या मनांची अडथळा आणण्याची काहीच गरज नव्हती. चालली मोठी रिकाम्या धंदे करायसाठी. सांगणं नाही, बोलणं नाही, काही नाही. 4-5 जणी पोरी घेऊन आली होतो. आई, त्याला जेलात टाकीनच नाही. तुला काय वाटते? त्या मारल्यानं काय मी त्याला सोडून देईन काय? आता त्याच्या फक्त वाटते आहे तू रोशनी. तू असं मी आव मग. तू माझ्या जीव बी घेशी नाही तरी त्याचा बदला घ्यायला मी सोडणार नाही. त्यानं किती फसवणूक केली माई. मीनाक्षी, कधी येते ते शांता काकू? किती वेळ चालू आपण? येते जया, तू काळजी नको करू. ते काकू जे म्हणते ते करते. तिला बिचारीला घरून यायला वेळ लागते. सून आहे, पोरगा आहे, नात आहे, नातू आहे, पण असे कामं करते त्या काकू, मला माहित आहे. अरे, मी म्हटलं सविता आहे, हे तर दुसरीच पोरगी दिसून राहिली. या शांता काकू या. मीनाक्षी, काय झाली मीनाक्षी? सांग मीनाक्षी तू. शांता काकू,
तुम्हाला माहीतच आहे. गोल्या, तुम्ही ओळखता सगळेलेच. हा ओळखतो मीनाक्षी. काय झालं मग? कालचं प्रकरण तुम्ही ऐकलं नाही काय? नाही मीनाक्षी, मी काहीच नाही ऐकलं. माझ्या घरचं मला माहित काय आहे तर. सांग काय आहे. गोल्यानं सविता काकूची पोरगी रोशनी तिला हाव म्हटलं आणि शिवानी सोबत लग्न करायला निघाला. शिवानीनं पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला. नाही, हे नाही माहित मीनाक्षी मला. रोशनी ना? अरे बापरे. काकू तुम्ही मीटिंग घ्या काकू. तर मीटिंगमध्ये तुम्ही सॉल्व करा काकू. माझ्या आईबाबाची खूप तब्येत खराब होऊन राहिली. त्यांना दवाखान्यात भरती केलं. गंगाबाईले? हाव माझ्या आईबाबा दोघांनी भरती केलं. आणि काकू महत्वाचं म्हणजे माझ्या भावाची सरकारी नोकरी आहे. ते जाण्याची भीती वाटू राहिली. काकू काही करा तुम्ही, पण तेवढं सॉल्व करा. ठीक आहे बेटा, काही काळजी नको करू. माझ्यानं जेवढा प्रयत्न झाला ना तेवढं करतो मी. काकू लावा ना, आताच फोन करा काकू. माझ्या भावाची नोकरी तुमच्या हातात आहे. ठीक आहे, थांब. हॅलो सविता. काम आहे सविता, ये बरं चौफुलीवर. ठीक आहे शांताबाई, आलीच. बापरे, आजकालचे पोरी काय करते काही सांगता येत नाही मीनाक्षी. हो काकू, बरोबर आहे तुमचं. माझ्या सुनी नाही पाय राहत नाही म्हणते. घटस्फोट पाहिजे. नोटीस पाठवला, नोटीस. आजच ना पोराला नोटीस आला. शांताबाई, काय झालं? सविता, आता ही मीनाक्षी काय म्हणते? त्या पोरीनं रिपोर्ट दिला का पोलीस स्टेशनले गोल्याच्या नावाचा? हा शांताबाई, झोडलं मी तिला. आता तिला म्हटलं असे कामं करू नको तू. त्याचं लग्न होते तर होऊ दे. काकू तुमच्या पोरीला समजून सांगा काकू. माझ्या भावाची नोकरी धोक्यात आहे काकू. चल तू माझ्या घरी. चल तिला मी समजून सांगतो. चला काकू चला. खूप उपकार होतील काकू तुमचे. शांताबाई, तू काही टेन्शन नको घेऊ. तसं मी तिला समजून सांगितलंस. ठीक आहे सविता. पाहिलं मंडळी, आजकाल कसं सुरू आहे ते. चला आता काय होते काय नाही उद्याच्या भागात. त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. व्हिडिओ पूर्ण पाहावं लागेल. चला आता खूप जणांच्या नावाचं कमेंट आलेल्या आहेत. आपण नावं घेऊ. रश्मी दळवी, प्रियंका वानखडे, चंद्रकला, मनोज रघुवंशी, छाया फाटे, चित्रा शिंदे, पद्मजा पाठक, सुवर्णा मोटे, मंजुषा पडावकर, कविता चुनरकर, दिगू भंडारकर, सुजाता डेरे, प्रणिता कांबळे, शरद कांबळे. माईक थोडा खराब झाल्यामुळे थोडा आवाज येत आहे. बस 4-5 दिवस, त्याच्यानंतर चांगला आवाज येऊन जाईल. तरी सर्वांनी माफ करा. व्हिडिओ पूर्ण पहा. चला आपण भेटू नवीन विषयासोबत नवीन भागात. देवाजवळ प्रार्थना करा शांताबाईचं सर्व चांगलं होऊ दे.